आहे. प्रभू सामर्थ्य बोलेला देव आहे. परमेश्वर विचार केलेला देव आहे. प्रभूने गेल्या महिनाभर प्रभूने आम्हाला सांभाळलं, त्याच्या अद्भुत विधिबद्दल आम्हाला चालवलं. त्या प्रभूला धन्यवाद देत असताना, स्तुती आराधना करत असताना आज पुन्हा एकदा त्याच्या पवित्र स्थानात आणलं. त्या प्रभूला धन्यवाद देत स्तुती करत जय जयकार करत आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ की परमेश्वर खरोखर महान आहे आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये दिलेला आशीर्वाद आहे. परमेश्वराने आज आमच्या जीवनामध्ये दिलेले जो आशीर्वाद आहे तो परमेश्वर आज तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने चालवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आता मी प्रभूला धन्यवाद देत प्रभूचा गौरव करत प्रभूला उंच करत असताना परमेश्वर काल आज आणि युग आणि युग सारखा असणारा देव आहे. आपण त्या प्रभूला धन्यवाद देऊ, त्या प्रभूचा गौरव करू की प्रभूने आज आमच्याशी बोलावं. परमेश्वराची कृपा आज आमच्यावर व्हावी यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देत प्रभूचा गौरव करत प्रभूला उंच करत असताना परमेश्वर तुमच्या माझ्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने आज कार्य करणारा प्रभू आहे. त्या प्रभूला धन्यवाद असो. आज आम्ही देवाच्या वचनाकडे पाहत असताना परमेश्वराचं वचन तुमच्या माझ्या जीवनामध्ये आज कार्य करणार आहे. प्रभूचं वचन आज आम्हाला चालवणार आहे. देवाचं वचन आज आमच्या जीवनामध्ये अद्भुत मोठा आशीर्वाद देणार आहे. आम्ही पाहतो की प्रभू भोजना घेत असताना ह्यामध्ये काय असं देवाने आमच्याकडे एक मर्म ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना प्रभू भोजनाविषयी प्रभूच्या मेजाविषयी आम्ही ऐकतो आणि यामध्ये आम्ही वाचत असताना एक गोष्ट आम्हाला समजून येते. वचन वाचत असताना ज्यावेळेस आम्ही वचन वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. कोणती गोष्ट समजून येते त्यात आम्ही पाहणार आहोत की प्रभूचं वचन जे आज आम्हाला समजून सांगणार आहे, देवाचं वचन जे आज आम्हाला आमच्याशी बोलणार आहे. आज आम्ही प्रभूच्या वचनाकडे पाहत असताना या प्रभूच्या मेजामध्ये असं कोणतं मर्म आहे की त्याकडे आज ती गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. पुष्कळ आहे. मी पण पूर्वी आम्ही जायचं नेहमीप्रमाणे प्रभूच्या मेजामध्ये हात घालायचं आणि मेज घ्यायचं आणि घरी निघून यायचं. परंतु ज्यावेळेस परमेश्वराने आध्यात्मिक नेत्र आमचे उघडले, ज्या पवित्र आत्म्याचं दान मिळालं, ज्या पश्चातापी हृदय देवाने आम्हाला दिलं, ज्या पश्चातापी अंतःकरण प्रभूने दिलं, त्यावेळेस या मेजाचं जे मर्म आहे ते आपल्याला समजलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही देवाच्या वचनाकडे पाहत असताना प्रभूचं वचन तुमच्याशी माझ्याशी बोलत असताना प्रभूच्या वचनामध्ये आज जे देवाचं वचन आहे, पौलाने आमच्यासाठी जे वचन लिहून ठेवलेलं आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनाकरता आज अत्यंत महत्वाचं आहे. जर मी तुम्हाला विचारलं की आज याविषयी तुम्ही काय सांगू शकता, प्रभूचा मेज घेत असताना तुम्ही अशी कोणती प्रार्थना करता, प्रभूचा मेज घेत असताना तुम्ही देवाजवळ असं काय प्रार्थना करता की हे तुम्हाला त्याचं जे मर्म आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. त्यानो हा विधी जो आहे प्रभूच्या मेजाजवळ ही साधी गोष्ट नाही, बायबलमध्ये सर्वात अत्यंत पवित्र विधी आहे. आणि याच्याद्वारे देव आमच्याशी बोलत असताना यामध्ये खूप काही गोष्टी आहेत त्या आज आम्ही पाहणार आहोत की देवाच्या वचनाच्या द्वारे आज तुम्ही आणि मी चालत असताना आम्ही पाहतो की पौलाला जी गोष्ट समजली, जे आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जे 12 शिष्य होते त्या 12 शिष्यांना हे गुज समजलेलं नाही. त्याच्याविषयी जे गुज आहे ते समजलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मला तुमच्या बरोबर काय करायचं आहे, शेवटचं भोजन करायचं आहे. मला तुमच्या बरोबर शेवटचं भोजन करायचं आहे, तुमच्या बरोबर मला भोजन करायचं आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. पण पौलाला त्याच्या पुढे जाऊन जर आम्ही पाहतो तर पौलाला जे गुज आहे, पौलाला जे ह्या प्रभूच्या मेजाचं जे गुज आहे हे पौलाला समजलेलं आहे. ज्याचं जीवन बदललेलं आहे, ज्याचं अंतःकरण बदललेलं आहे, ज्याने प्रभूचा स्वीकार केलेला आहे, ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, तो व्यक्ती ह्या प्रभूच्या मेजाविषयी त्याला ती गोष्ट समजून येते. नाहीतर आम्ही इथं घेतो आणि घरी जाऊन परत काहीतरी गोष्टी बडबड आहे, काहीतरी गोष्टी बोलणं, भाष्कळ गोष्टी बोलणं, चष्टा मस्करी या नाहीत. या ठिकाणी हा विधी घेतल्यानंतर हा आमच्यासाठी आशीर्वादाचा, याच्याद्वारे देवाने आमच्या जीवनामध्ये अद्भुत असे आम्ही वचन दिलेले आहे. आणि म्हणून आज आम्ही वचन वाचत असताना, आज आम्ही वचन ऐकत असताना परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आज आम्हाला चालवतो. आणि म्हणून आता मी प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ की देव आता
आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला.